रॉन्डा बर्न त्यांच्या द पॉवर या पुस्तकात सांगतात की आपल्या आयुष्यात जे काही घडतंय, मग ते चांगलं असो की वाईट, ते कशाच्या तरी प्रभावाखाली असतं. आणि ती गोष्ट दुसरी तिसरी काही नसून तुमच्याच आत दडलेली एक अफाट शक्ती आहे. या शक्तीलाच लेखिका द पॉवर म्हणतात. हे पुस्तक समजून घेणं म्हणजे आपल्या आयुष्यातील असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळण्यासारखं आहे. कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठता आणि बघता की अचानक तुमची पूर्ण लाईफ चेंज होत आहे. ज्या गोष्टी वर्षानुवर्ष तुमच्यापासून दूर पळत होत्या, त्या स्वतःहून तुमच्याकडे यायला लागल्यात. पैसा, जॉब, अपॉर्च्युनिटीज, आनंद, आत्मविश्वास, सगळं काही. जणू युनिव्हर्स पहिल्यांदाच तुमच्या बाजूने काम करायला लागलं आहे. पण थांबा, यामध्ये सर्वात शॉकिंग गोष्ट माहितीये कुठली आहे? तुमच्या आयुष्यात काहीच नवीन घडलेलं नाहीये. फक्त एकच गोष्ट बदलली आहे, तुमच्या आतली पॉवर. लोकांना वाटतं यश मेहनतीने मिळतं, काहींना वाटतं नशिबाने मिळतं. पण जगातील सर्वात यशस्वी लोकांकडे एक अशी सिक्रेट पॉवर असते, जी सामान्य लोकांना कधीच समजत नाही. ही अशी शक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक विचाराला रियालिटीमध्ये बदलते आणि नकळत तुमच्या लाईफला एक उत्तम आकार देते. बर्न म्हणतात की आयुष्य तुमच्यासोबत घडत नाही, तर ते तुमच्या विचारांना आणि भावनांना फक्त रिस्पॉन्स देत असतं. विश्वातील सर्वात मोठी शक्ती कोणती आहे माहिती आहे? प्रेम. जेव्हा आपण प्रेम हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त दोन व्यक्तींमधील नातं येतं. पण रॉन्डा बर्न यांच्या मते प्रेम ही संकल्पना त्यापेक्षा खूप मोठी आहे. प्रेम ही या विश्वातील सर्वात सकारात्मक आणि शक्तिशाली शक्ती आहे. जगातील प्रत्येक नवीन शोध, प्रत्येक सुंदर इमारत, विज्ञानातील प्रगती आणि आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण, हे सर्व या प्रेमाच्या शक्तीमुळेच शक्य झाले आहेत. सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रेम हे एका चुंबकासारखं असतं. जे काही चांगलं आहे ते आपल्याकडे खेचून घेण्याचं काम प्रेम करतं. तुम्ही एखाद्या गोष्टीवर जितकं जास्त मनापासून प्रेम कराल, तितकी ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता वाढते. प्रेम हे दुबळं किंवा हळवं नसतं, तर ते आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचं इंधन आहे. विचार म्हणजे एक आरसा आहे. आरशात आपण बघू शकतो, पण जर त्या खोलीत प्रकाशच नसेल तर त्या आरशात काहीही दिसणार नाही. अंधाऱ्या खोलीत आरसा असूनही तो निरुपयोगी असतो. जेव्हा एखाद्या विचारावर भावनेचा प्रकाश पडतो, तेव्हाच तो विचार खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित होऊ लागतो आणि आपल्याला हवं ते फळ दिसू लागतं. जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर चिडचिड करता किंवा कोणाबद्दल तरी वाईट बोलता, तेव्हा तुम्ही नकळतपणे निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीवर ट्यून होता. आकर्षणाच्या नियमानुसार मग दिवसभर तुमच्यासोबत अशाच गोष्टी घडतात ज्यामुळे तुमची चिडचिड वाढेल. याउलट जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्हाला अशाच घटना भेटतील ज्या तुम्हाला अजून आनंद देतील. तुम्ही जो शब्द डोंगरात ओरडाल तोच परत येतो. तसंच तुम्ही विश्वाला ज्या भावना देता त्याच गोष्टी तुमच्याकडे परत येतील. अनेकांना असं वाटतं की माझं आयुष्य बदलायचं असेल तर मला 24 तास पॉझिटिव्ह राहावं लागेल. पण आपण माणूस आहोत. कधीतरी राग येणारच, कधी वाईटसुद्धा वाटणार. रॉन्डा बर्न यांनी येथे एक खूप महत्त्वाचं सूत्र आपल्याला दिलं आहे, ज्याला त्या 51% रूल असं म्हणतात. या रूलनुसार तुम्हाला आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी 100% परफेक्ट होण्याची गरज नाही. जर तुम्ही दिवसातला फक्त 51% वेळ सकारात्मक भावनेत राहिलात, तर तुम्ही टिपिंग पॉइंट गाठता. याचा अर्थ असा की तुमचं सकारात्मकतेचं पारडं नकारात्मकतेपेक्षा थोडं जरी जड झालं तरी आकर्षणाचा नियम तुमच्या बाजूने काम करायला लागतो. हे कसं आहे माहिती आहे का? समजा तुम्ही एका तराजूत एका बाजूला नकारात्मक विचार ठेवले आणि दुसऱ्या बाजूला सकारात्मक. जोपर्यंत सकारात्मक बाजू 51% जात नाही, तोपर्यंत आयुष्य बदलत नाही. पण एकदा का तुम्ही ती मर्यादा ओलांडली की तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे दिवसभरात लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा, जेणेकरून तुमचा पॉझिटिव्हिटीचा आकडा 51च्या पुढे जाईल. पैशाचे आकर्षण.
पैशाच्या बाबतीत आपण नेहमी तक्रार करत असतो. पैसेच टिकत नाहीत, खूप महागाई वाढली आहे, पगार होताच संपून जातो, अशा तक्रारी आपण रोज करतो. रॉन्डा बर्न म्हणतात की पैशाबद्दलची ही तक्रार तुम्हाला अजून जास्त गरीब बनवते. कारण तक्रार करणं ही एक नकारात्मक फ्रिक्वेन्सी आहे. तुम्हाला पैसा आकर्षित करायचा असेल तर पैशाबद्दलच्या भावना बदलाव्या लागतील. लेखिका एक खूप सुंदर प्रॅक्टिकल पद्धत सांगतात. जेव्हा तुमच्या हातात लाईट बिल, फोन बिल किंवा किराणा मालाचं बिल येतं तेव्हा दुःखी होऊ नका. त्याऐवजी असा विचार करा की त्या बिलामुळे तुम्हाला काहीतरी सेवा मिळाली आहे. विजेमुळे तुमच्या घरात उजेड आहे. फोनमुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता. यासाठी मनापासून कृतज्ञ राहा. बिलावर लिहा, पैसे मिळाल्याबद्दल धन्यवाद. जरी तुमच्याकडे ते पैसे आत्ता नसले तरीही ते आहेत असा भाव ठेवून लिहा. आणि एकदा का बिल भरलं की त्यावर लिहा, थँक्यू, पेड सक्सेसफुल. तिसरं म्हणजे इतरांचा विचार करा. जेव्हा तुम्ही कुणाला पैसे देता, समजा भाजीवाल्याला किंवा रिक्षावाल्याला, तेव्हा ते पैसे देताना मनात एक शुभेच्छा द्या की हे पैसे या माणसाच्या आयुष्यात समृद्धी आणोत. तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे अनेक पटींनी परत येतं. पैशाच्या बाबतीत श्रीमंत होण्यासाठी आधी मनात श्रीमंतीची भावना आणावी लागते. रॉन्डा बर्न यांच्यावर स्वतः साधारण 17 कोटींचं कर्ज होतं, पण त्यांनी याच विचारांच्या जोरावर स्वतःचं आयुष्य बदललं. आपल्या आयुष्यातील सुखाचा मोठा वाटा आपल्या नात्यांवर अवलंबून असतो. अनेकदा आपण आपल्या जोडीदाराच्या, मित्रांच्या किंवा घरच्यांच्या उणीवा शोधण्यात धन्यता मानतो. लेखिका म्हणतात की जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला दोष देता किंवा त्याच्यावर रागावता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात स्वतःच्या आयुष्यात नकारात्मकता ओढून घेत असता. नात्यांमध्ये जादू घडवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करून बघा. गुणांची यादी करा. समोरच्या व्यक्तीमध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत याचा विचार करा. त्या व्यक्तीचे किमान 10 चांगले गुण शोधा आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद म्हणा. तुम्ही जेव्हा त्याच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार त्या व्यक्तीचे वाईट गुण तुमच्यासाठी आपोआप कमी होऊ लागतात. चुंबक बना. तुमचं व्यक्तिमत्व असं बनवा की लोक तुमच्याकडे ओढले गेले पाहिजेत. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता आणि इतरांबद्दल मनात आकस ठेवत नाही. यासोबतच कोणालाही बदलण्याचा प्रयत्न करू नका. प्रेम म्हणजे समोरच्याला तो जसा आहे तसा स्वीकारणं. तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी प्रेमावर सेट केली की समोरची व्यक्तीसुद्धा तुमच्याशी तशीच वागू लागते. नात्यांमध्ये दिलेली प्रेमाची ऊर्जा ही कधीच वाया जात नाही. ती आज ना उद्या तुमच्याकडे परत येतेच. आरोग्य आणि शरीरातील पेशींची बुद्धिमत्ता. उत्तम आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणं नाही, तर तुमच्यामध्ये असलेली प्रचंड ऊर्जा आणि उत्साह म्हणजे खरं आरोग्य आहे. आपल्या शरीरात अब्जावधी पेशी आहेत आणि त्या प्रत्येक पेशीला स्वतःची बुद्धिमत्ता आहे. तुम्ही जे विचार करता ते तुमच्या पेशी ऐकत असतात. जेव्हा तुम्ही म्हणता की माझं डोकं खूप दुखतंय किंवा मी नेहमी आजारीच असतो, तेव्हा तुम्ही तुमच्या पेशींना आजारी राहण्याच्या सूचना देत असता. रॉन्डा बर्न यांच्या मते शरीरातील कोणत्याही आजारावर प्रेमाच्या आणि कृतज्ञतेच्या शक्तीने मात करता येते. आपल्या उत्तम आरोग्यासाठी काही गोष्टी खूप गरजेच्या असतात. त्याबद्दल समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाबद्दल कृतज्ञ राहा. डोळ्यांमुळे तुम्ही जग पाहू शकता. हृदयामुळे तुमचं आयुष्य सुरू आहे. यासाठी मनापासून थँक्यू म्हणा. द गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह. म्हणजेच आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे. हे वाक्य कागदावर लिहून अशा ठिकाणी चिकटवा जिथे तुमची नजर सतत पडेल. आजारपणाकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात या कल्पनेत राहा. तुम्ही जितके जास्त आनंदी राहाल तितक्या तुमच्या पेशी अधिक जोमाने काम करतील. लेखिकेने स्वतःच्या डोळ्यांची दृष्टी या तंत्राने सुधारली आणि त्यांचा चष्मा कायमचा निघून गेला. ही शक्ती तुमच्यातही आहे. कृतज्ञता हा द पॉवरमधील सर्वात महत्त्वाचा आणि सोपा भाग आहे.
कृतज्ञता म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी विश्वाचे मनापासून आभार मानणे. रॉन्डा बर्न म्हणतात की कृतज्ञता ही एक चुंबकीय शक्ती आहे जी तुमच्याकडे अधिक चांगल्या गोष्टी आकर्षित करते. रात्री झोपताना एक लहान दगड आपल्या हातात धरा आणि दिवसभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टीसाठी मनापासून थँक यू म्हणा. यामुळे तुमचं मन झोपण्यापूर्वी सकारात्मक अवस्थेत असतं. आपल्याला दिवसभरात जे जे लोक मदत करतात, मग तो बस कंडक्टर असो किंवा घरचा माणूस, त्यांच्यावर मनातल्या मनात कृतज्ञतेची फुले उधळा. सकाळी डोळे उघडल्याबरोबर सर्वात आधी धन्यवाद म्हणा की तुम्ही आजचा दिवस पाहण्यासाठी जिवंत आहात. कृतज्ञता जितकी मनापासून असेल तितकी तिची शक्ती जास्त असेल. लहानपणी आपण कसे तासनतास कल्पनेत खेळायचो? रॉन्डा बर्न म्हणतात की मोठे झाल्यावर आपण ती कल्पनाशक्ती विसरून गेलो आहोत. पण विश्वाकडून काही मिळवायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा लहान मुलांसारखं बनावं लागेल. याला लेखिका इमॅजिनेशन गेम्स म्हणतात. जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर केवळ त्याचा विचार करू नका. तर तुम्ही तुमच्या घरात आहात. घर तुमच्या मनासारखं आणि अगदी सुंदर आहे. घरात ज्या ज्या वस्तू तुम्हाला हव्या आहेत त्या सर्व योग्य ठिकाणी लावून ठेवल्या आहे. हे सगळं डोळे मिटून अनुभवून पहा. तुमची कल्पनाशक्ती जेवढी स्पष्ट आणि रंगीत असेल तेवढी ती गोष्ट तुमच्याकडे लवकर येईल. विश्व हे तुमच्या कल्पनेला आणि खऱ्या आयुष्याला फरक करू शकत नाही. तुम्ही जर कल्पनेत एखादी गोष्ट आनंदाने अनुभवली तर विश्वाला ती तुमच्या खऱ्या आयुष्यात आणावीच लागते. केवळ ऐकून काहीच बदलणार नाही, तर तुम्हाला आता कृती करावी लागेल. रॉन्डा बर्न यांनी 21 दिवसांचा प्लॅन सांगितला आहे जो तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. पहिला आठवडा, सकारात्मकतेची सवय, 1 ते 7 दिवस. दररोज सकाळी 10 अशा गोष्टींची यादी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. दिवसभरात जो जो भेटेल त्याच्याबद्दल मनात चांगले विचार आणा. रात्री झोपताना मॅजिक रॉकचा सराव करा. दुसरा आठवडा, पैसा आणि आरोग्य, 8 ते 14 दिवस. येणाऱ्या प्रत्येक बिलावर पैसे मिळाल्याबद्दल धन्यवाद लिहा. आरशात पाहून स्वतःच्या शरीराचे आणि आरोग्याचे आभार माना. खर्चाबद्दल तक्रार करणं पूर्णपणे बंद करा. तिसरा आठवडा, स्वप्न आणि नाती, 15 ते 21 दिवस. तुमच्या सर्वात मोठ्या इच्छेची कल्पनेत मजा घ्या, अर्थात इमॅजिनेशन गेम. ज्या नात्यात तणाव आहे त्या व्यक्तीच्या 5 गुणांचे कौतुक करा. 51% नियम पाळा. जास्तीत जास्त वेळ आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण कृतज्ञ राहतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी आनंदाची हॉर्मोन्स तयार होतात, ज्यामुळे आपली एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढते. मित्रांनो, रॉन्डा बर्न यांचं द पॉवर हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपलं आयुष्य हे आपल्याच हातातील मातीचा गोळा आहे. आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. प्रेम, कृतज्ञता आणि कल्पनाशक्ती या 3 गोष्टींचा वापर केला तर जगातली कोणतीही गोष्ट मिळवणं अशक्य नाही. तर या 21 दिवसांच्या चॅलेंजमध्ये सहभागी व्हायला तुम्ही तयार आहात? तर सर्वांनी कमेंटमध्ये लिहा, आय एम रेडी, मी तयार आहे. नॉलेज मराठीच्या या प्रयत्नाला साथ देण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. नेहमी लक्षात ठेवा, प्रेम हीच खरी शक्ती आहे. धन्यवाद.